आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा। जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ। 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे कोर्टाचे निर्देश। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीबाबत कोर्टाचे निर्देश। उद्धव ठाकरे कोत्या मनाचे। उद्धव ठाकरे कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हते। कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकारही नव्हता, पण मी म्हटलं की श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। ही मराठी माणसांची नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे। मराठी माणसांचं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही। TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाकरे बंधूंवर टीका। शिवतीर्थवरील सभेतून राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात। 2014 पासून अदानींना उद्योग, पोर्ट आणि विमानतळ दिल्याचा आरोप। मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय, राज ठाकरेंचा हल्लाबोल। धारावी पुनर्विकासाबाबत 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं, मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप। अमित साटमांकडून राज ठाकरेंच्या घरातील अदानींसोबतचा फोटो ट्विट। राज ठाकरेंनी काल अदानींवर केली होती टीका, त्यानंतर अमित साटमांनी फोटो ट्विट करत राज ठाकरेंना डिवचलंय। उद्धव ठाकरेंनी कशी मुंबई लुटली आणि 40,000 कोटी कसे घरी नेले हे राज ठाकरेंनीच सांगितलंय, त्यामुळे मुंबईचे खरे लुटारू कोण हे मुंबईकरांना माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। कोण तो रसमलाई मुंबई महाराष्ट्राची नाही बोलतो। अण्णामलाई भाजपच्या मनातलं काळं बोलून गेले। ठाकरे बंधूंकडून भाजप नेते के अण्णामलाईंच्या वक्तव्याचा समाचार। बॉम्बेचं मुंबई भाजपच्या राम नाईकांनी केलं, त्यामुळे अण्णामलाईंचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही। अण्णामलाई हे काही राष्ट्रीय स्तरावरील नेते नाहीत। भाजप नेते अण्णामलाईंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। समृद्धी महामार्गाचं श्रेय माझं आणि एकनाथ शिंदेंचं। समृद्धी महामार्गाच्या कामात उद्धव ठाकरेंचं शून्य योगदान। केवळ महामार्गाचं नामांतर करण्या एवढेच ठाकरेंचं योगदान। समृद्धी महामार्गाच्या कामावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची आज शिवतीर्थावर संयुक्त जाहीर सभा। संध्याकाळी 6 वाजता सभेला सुरुवात होणार। ठाकरे बंधूंच्या काल झालेल्या सभेतील भाषणांवर शिंदे फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस। 15 जानेवारीला मतदान, तर 18 जानेवारीला कोण बाजी मारणार हे समजणार। नागपुरात हजारो ज्येष्ठ नागरिक मतदानाला मुकण्याची शक्यता। 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदानाची सुविधा नाही। ज्येष्ठांसाठी लोकसभा विधानसभेवेळी घरून मतदानाची होती सुविधा। कोल्हापुरात आज कृष्णराज महाडिक मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत घेणार। कृष्णराज महाडिक आणि अभिनेते स्वप्नील राजशेखर मुलाखत घेणार। कोल्हापुरात कृष्णराज महाडिक पालिका निवडणूक लढवणार होते। वरिष्ठांच्या आदेशानंतर कृष्णराज महाडिकांची माघार। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्या नागपुरात रोड शो। मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवत रोड शो मध्ये सहभागी होणार। इतवारी परिसरातील भारतमाता चौक ते महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा हा रोड शो राहणार। नागपुरात नितीन गडकरींची आज अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले गडकरींची मुलाखत घेणार। सक्करदरामधील बागेत आज संध्याकाळी मुलाखत होणार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आज जाहीर सभा। संध्याकाळी 6 वाजता सभेला सुरुवात होणार। ठाण्यातील गडकरी रंगायतांसमोर होणार सभा। ठाकरे बंधूंच्या भाषणाकडे ठाणेकरांचं लक्ष। ठाकरेंची एकाही महापालिकेत सत्ता येणार नाही। ठाकरेंनी एकतरी महापालिका निवडून आणून दाखवावी। मंत्री गिरीश महाजन यांचं ठाकरे बंधूंना आव्हान। ठाकरे बंधूंचा प्रचाराचा फोकस चुकतोय। ठाकरेंनी अनेकदा भावनिक बोलून मतं मागितली, आता त्यांनी विकासावरच मतं मागावीत। चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरे बंधूंवर टीका।
करप्ट आणि कन्फ्युजनची युती म्हणजे ठाकरे बंधू, आशिष शेलारांची ठाकरे बंधूंवर टीका। तर करप्ट पद्धतीची बाजू उद्धव ठाकरे मांडतात आणि राज ठाकरे जनतेत कन्फ्युजन निर्माण करण्याचा असमंजसपणा करतात, शेलारांचा निशाणा। आदित्य ठाकरेंना महाराष्ट्र कुठे जात आहे हेच कळत नाही, काहीतरी पोकळ गोष्टी करून भरकटवण्याचा प्रयत्न सुरू। बावनकुळेंची आदित्य ठाकरेंवर टीका। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची केली होती नक्कल। आजकाल भाषणं कमी झाली आहेत, सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। राज्यात दोन भाऊ बहीण काय करतात यापेक्षा मोठी आव्हानं आहेत, सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। ठाकरे राजवटीत गिरणी कामगारांची उपेक्षा झाली, पण फडणवीसांनी गिरणी कामगारांना घरं दिली। चित्रा वाघ यांच्याकडून उद्धव ठाकरेंवर टीका, तर फडणवीसांचं कौतुक। महाराष्ट्रात मराठीच असणार, सांगायची गरज नाही, कामाच्या मुद्द्यावर भर देणं जास्त महत्त्वाचं। ठाकरेंचा मराठी मुद्दा निवडणुकीत टिकणार नाही, खासदार रवींद्र वायकरांची ठाकरे बंधूंवर टीका। राज ठाकरेंना अदानी चालत नाहीत, पण चंगेज मुलतानी चालतो। राज ठाकरेंच्या टीकेला मंत्री नितेश राणेंचं प्रत्युत्तर। भाजप आणि शिवसेना आता खूप पुढे गेलीये, ठाकरे बंधू एकत्र आले किंवा वेगळे लढले तरी काही फरक पडत नाही, मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य। तर पालिकेत दोघे मिळून एका अंकावरच मर्यादित राहतील, गोयल यांची टीका। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर, पुण्यात मनसेच्या उमेदवारांची भेट घेणार। पुणे महापालिका निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी गाठी भेटी घेणार। बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मी पाडलं असं शिंदे म्हणाले। एकनाथ शिंदेंच्या पोटातलं ओठावर आलं, अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर टीका। युगायुगांमध्ये कुणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, शिवसेना आमदार निलेश राणेंची प्रतिक्रिया। तर 15 तारखेनंतर ठाकरे बंधू घरी बसणार आणि पेटी वाजवणार, निलेश राणेंची ठाकरे बंधूंवर टीका। निलेश राणे कोण आहेत माहीत नाही, नितेश राणेंच्या टीकेला अंबादास दानवेंचं उत्तर। संभाजीनगरमध्ये ठाकरेंची सत्ता आली तर रशीद मामू महापौर करतील, नितेश राणेंनी केलं होतं वक्तव्य। अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमानची युती तुटली, आता नो राणा नो पाना, फक्त कमळ, कपाट आणि सफरचंद निवडून आणा, आकाश फुंडकर यांचं वक्तव्य। तर युती तुटल्यानं भाजपचा अपेक्ष उमेदवारांना पाठिंबा। फडणवीसांच्या टीकेची मी नोंद घेतली, पुण्यात मेट्रो PMPML बस सेवा मोफत करून दाखवणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर। खासदार सुप्रिया सुळेंचं कर्वेनगर परिसरात पदयात्रा, प्रभाग क्रमांक 30 मधील राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रा। सुप्रिया सुळेंची पदयात्राच्या माध्यमातून मतदारांच्या गाठी भेटी। छत्रपती संभाजीनगरमध्ये अकबरुद्दीन ओवैसींची पदयात्रेला पोलिसांचा मोठा बंदोबस्त। MGM कॉलेज परिसरातून पदयात्रेला सुरुवात। निवडणुका महापालिकेच्या आहेत, पण हे पंतप्रधान करण्याविषयी बोलतायत, पंतप्रधानांविषयी बोलण्याआधी एक आमदार तरी निवडून दाखवा, काँग्रेस खासदार इम्रान प्रताप गढींची टीका। कमळ चिन्ह फक्त विकासाचं आहे, बाकी चिन्ह भकासाचे आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काल काँग्रेसनं पत्र दिलं, काँग्रेसचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, बावनकुळेंची काँग्रेसवर टीका। काँग्रेसनं लाडकी बहीणबाबत पत्र म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची काँग्रेसवर टीका। निवडणूक सुरू असताना लाडक्या बहिणींचा हप्ता देणं थांबवा, असं पत्र काँग्रेसनं निवडणूक आयोगाला दिलं होतं। काँग्रेसवाले बदमाश लाडक्या बहिणींविरोधात आहेत, मतं मागायला आल्यास त्यांना सोटे मारा, अनिल बोंडेंची काँग्रेसवर टीका। तर मुस्लिम महापौर अमरावतीत चालणार नाही, डबल ढोलकी वाजवणाऱ्यांना बाहेर करा, अनिल बोंडेंचं आवाहन।